आमचे अध्यक्ष श्री ऑनिल जॉन डिसोजा अल्मेडा, पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल पाटील आणि वीरावेंद्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद सावंत, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते भावना जैन, आमचे यशवंत ठाकूर जे प्रभारी आहेत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि संदीप पाटील, आणि सर्व इथे बसलेले काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी, प्रेसचे सर्व मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने गेल्या जे अनेक महिन्यापासून जे परिस्थिती निर्माण होत आहे, विशेष म्हणून अडाणी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची जी मित्रता आहे आणि या देशाची जी संपत्ती आहे, त्या संपत्ती कशा एक मित्रांना देण्याचा प्रयत्न चालू आहे, ह्या सर्व विषयावर विस्तारपूर्वक पक्षाच्या वतीने जी सत्यता आहे त्या आपल्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हानिहाय काँग्रेसच्या विविध नेत्यांच्या माध्यमातून होत आहे. आपल्याला माहितच आहे की श्री राहुल गांधीजी यांनी गेल्या काही वर्षापासून जी परिस्थिती या देशाची, या भारताची निर्माण झाली, महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे या देशामध्ये, सीमा प्रश्न चायनाचा जो विषय आहे तो एक गंभीर विषय आहे, देशाची जी संपत्ती आहे ते ठराविक उद्योगपतींना देण्याचे काम भारत सरकारच्या माध्यमातून होत आहे. असे अनेक मुद्दे राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्राच्या पूर्वी लोकसभामध्ये, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष श्री खरगेजी यांनी राज्यसभामध्ये या सर्व मुद्द्यावर विस्तारपूर्वक सरकारकडून मागणी केली आणि या सखोल विषयाची चौकशी करण्यासाठी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समिती भारत सरकारने अपॉइंट करावी अशा प्रकारची मागणी केली. सरकारतर्फे या प्रत्येक मुद्द्यावर, कुठल्याही मुद्द्यावर, विशेष म्हणून जेव्हा राहुल गांधीजींनी अडाणीजींच्या सोबत देशाच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या सोबत फोटो लोकसभामध्ये दाखवला आणि परदेश दौऱ्यामध्ये, विदेश दौऱ्या देशाच्या पंतप्रधानांचा होत असतो त्यामध्ये अनेक परदेशामध्ये पंतप्रधानाच्या सोबत श्री अडाणी यांनी प्रवास केलेला ते सुद्धा आरोप आणि पुरावा सहित देश या लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु दुर्दैव आहे, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकसभा आणि राज्यसभा चा एक काम करण्याची एक कार्यशैली आहे.
लाखो लोकांच्या मतावर सांसद खासदार निवडून जाऊन लोकसभामध्ये जात आहेत, खासदार आमदारांच्या मतावर विधानसभामध्ये राज्यसभामध्ये आमचे राज्यसभा सांसद जात आहेत. हे सगळे कशासाठी जात आहेत की या देशाचे जे मुद्दे आहेत, लोकांचे जे मुद्दे आहेत, जे विषय आहेत, त्या विषय मांडायचं आणि सत्ता पक्षामध्ये बसलेली जे सरकार आहे त्या सरकारने निष्पक्षपणे उत्तर द्यायचं. आणि जर सरकारची चूक असेल किंवा आणखी कोणी चूक केली असेल तर त्याच्यावर शासनाने कारवाई करण्याचे आश्वासन द्यायचं आणि कारवाई करायचं. ही एक पद्धत आपल्या देशामध्ये स्वतंत्र कालानंतर निर्माण झालेली आहे, लोकसभाच्या माध्यमातून, संसदीय कारवाईच्या माध्यमातून. परंतु दुर्दैव आहे की ज्या दिवसापासून ह्या सर्व विषयावर काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधीजी आणि खरगेजी राज्यसभाच्या माध्यमातून, राहुल गांधीजी भारत जोडोच्या माध्यमातून, लोकसभाच्या माध्यमातून या सर्व विषय ज्या दिवसापासून त्यांनी मांडला त्याच्यानंतर राहुलजींच्यावर गुजरातच्या सुरतमध्ये जो प्रकरण स्थगितीवर होतं, तक्रारधारकांनी स्थगिती आणली होती, तोच प्रकरण ओपन करून त्याच्यावर निर्णय देण्यात आला. ते निर्णय झाल्यानंतर 24 तासामध्ये लोकसभा कार्यालयाने राहुल गांधींची सदस्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या दुसरं 24 तास दुसरं निघाल्यानंतर ज्या खासदारांना, सांसदांना दिल्लीमध्ये राहण्यासाठी घर अलॉट करण्याची जी समिती आहे त्या समितीने राहुल गांधीजींना 12 तुगलक ताबडतोब खाली करावा अशा प्रकारचं पत्र देण्यात आलं. हे सगळे कोणासोबत चाललं आहे आणि का चाललं आहे याच्यावर जनताने आपल्या माध्यमातून मी या राज्याची जनतेला विनंती मला करायची आहे की हे सगळं वास्तुस्थिती आपल्याला समजून घ्यायचं आहे. भारतीय जनता पक्षाचे लोक लोकांची दिशाभूल करतायत की जो प्रकरण राहुल गांधीजींच्या विरोध गुजरातच्या सुरत जिल्ह्यात अदालतमध्ये कोर्टमध्ये सुरू झाला होता, तो ओबीसी एक विशेष समाजाला त्यांनी टार्गेट केला होता, म्हणून भावना दुखवली होती, म्हणून त्यांना तिथे त्यांच्यावर कारवाई केस दायर करण्यात आला होता. मला सांगा नीरव मोदी कुठल्या ओबीसी समाजाचे आहेत? तो ज्या नीरव मोदीवर राहुल गांधीजींनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता ते काय ओबीसी समाजाचे आहेत का? या लोकांना कळलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीची जी बोगस खोटे बोलायचं, रेटून बोलणारी जे एक टीम आहे, चाहे सोशल मीडियावर असेल किंवा त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये बसलेली असेल किंवा त्यांचे प्रवक्ते असतील, हे सगळे लोकांची दिशाभूल करण्यासाठी खोटे बोलायचं आणि रेटून बोलायचं अशा प्रकारचं जे कार्य करतायत त्याचा आम्ही सगळे निषेध करतोय. राहुल काँग्रेस पक्ष जातीपातीचं राजकारण कधी या देशामध्ये केलेला नाही. अरे आमचे 2 मुख्यमंत्री ओबीसी आहेत. आमचे 2 मुख्यमंत्री सध्या ओबीसी आहेत. आमच्या महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्ष ओबीसी आहेत, नाना पटोले. आमची सरकार जेव्हा येते जिथे जिथे ओबीसी समाज, एससी समाज, अल्पसंख्याक समाज, प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे काम काँग्रेस पक्ष करत असतो. आणि हे आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतायत की ओबीसीचा अपमान झाला, ह्याचा अपमान झाला, त्याचा अपमान झाला. हे जातीपातीचं राजकारण या देशामध्ये सुरू कोणी केलं आहे? त्या भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि संघाच्या लोकांनी केलेला आहे. आज सुद्धा या देशामध्ये जेव्हा अशा प्रकारचा भ्रष्टाचार उजागर होतोय, जेव्हा महागाईचा मुद्दा काँग्रेस पक्ष घेतोय, जेव्हा बेरोजगारीचा मुद्दा काँग्रेस पक्ष हातामध्ये घेतोय, तेव्हा दुसरे मुद्दे आणून मूळ मुद्द्याच्या व लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्षाचे नेते करत असतात. म्हणून मला एक सांगायचं आहे, मला एक
आपण सर्वांनी विचार करावा. राहुल गांधी त्यांच्यावर ज्यांनी या देशामध्ये 4,500 किलोमीटर पदयात्रा केली भारत जोडो यात्राच्या नावाने, आणि त्याच्या पाठीमागचे त्यांच्या मूळ हेतू काय होता? राहुलजींचा मूळ हेतू होता नफरत छोडो भारत जोडो. भारतची राष्ट्रीय एकात्मता मजबूत झाली पाहिजे. वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या समाजाचे लोकांची समस्या या देशाची काय आहे ते समजण्यासाठी त्यांनी भारताचा भ्रमण केला. आणि राहुल गांधी ज्या गांधी परिवाराचा एक इतिहास आहे या देशामध्ये, पंडित जवाहरलाल नेहरू पासून राहुल गांधी पर्यंत, सोनिया गांधी बघा, सोनिया गांधीजींचा आपण त्याग बघा. आम्हाला आठवण आहे की 2004 साली या देशाची जनताने बहुमत दिली होती काँग्रेस पक्षाला, आणि काँग्रेस पक्षाच्या सोबत जे पक्ष होते त्यांना आघाडीला देश चालवण्यासाठी देशच्या सांसदांनी लोकसभामध्ये पारित केला. नेत्या पदाची निवड सोनियाजींची केली. फक्त राष्ट्रपतीकडे जायचं आणि एक पत्र द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांची शपथ घ्यायचं, एवढंच प्रोसिजर बाकी होता. पण सोनियाजींनी काय सांगितलं की मला कुर्सी नको, मला सत्ता नको, मला ह्या देशाच्या लोकांची सेवा करायची आहे, म्हणून मी पंतप्रधान बनणार नाही, मी पक्षामध्ये राहून पक्षाच्या माध्यमातून लोकांची सेवा करणार आहे. अरे आज साधा सरपंच कोणी सोडत नाही हो, सरपंच पद, नगरसेवकचं पद सोडत नाही. आमच्या नेत्यांनी पंतप्रधान त्याग केला, पंतप्रधान पदाचा त्याग केला. राहुल गांधीजींची शहादत, इंदिराजींची शहादत, आणि त्या परिवाराच्या सदस्य राहुल गांधी, त्यांच्यावर अशा प्रकारचा अन्याय, त्यांची सदस्यता बोगस खोटे केस दाखल करायचं, त्यांची सदस्यता रद्द करायची, त्यांना घर खाली करण्यासाठी त्यांना आदेश जारी करायचा. काय चाललंय या देशामध्ये? लोकतंत्र राहिलेलं आहे जीवित की नाही हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. या देशाच्या संविधान वाचवण्याची गरज आहे, या देशाच्या लोकतंत्र वाचवण्याची गरज आहे. म्हणून या काँग्रेस पक्ष हा देशाला वाचवण्याची लढा राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली, खरगेजींच्या अध्यक्षतेखाली लढत आहे या देशामध्ये. आम्हाला जनताला निवेदन करायचं आहे की भारतीय जनता पक्ष जे खोटे बोलून राज करण्याचा प्रयत्न करतायत, जातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून सत्ता घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशा लोकांची सावध राहायला पाहिजे. आणि ह्या देश वाचवण्याची जो लढा आहे, काँग्रेस पक्ष, राहुल गांधीजी कधी स्वस्थ बसणार नाही, घरी बसणार नाही. हे लढा लढ्याशिवाय आम्ही घरी बसणार नाही, हा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. आपल्याला आठवण असेल 2014 पूर्वी मोदीजींनी काय काय आश्वासन दिलं होतं या देशामध्ये. 100 दिवसामध्ये कालाधन परत आणणार आहेत, हे वादे होते की नाही होते. नोटबंदी आल्यानंतर काळे धन संपणार आहे, अशा प्रकारचं त्यांनी त्यावेळी आश्वासन दिलं होतं. प्रत्येक लोकांचा बँक खात्यामध्ये 15 लाख रुपये येणार आहेत. पेट्रोल डिझेलचा भाव 35 रुपयाच्या वर जाऊ देणार नाही, अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली होती. रुपया मजबूत होणार आहे. 2022 पर्यंत 100 स्मार्ट सिटी या देशामध्ये तयार होणार आहे. 2022 मध्ये प्रत्येक बेघर लोकांना एक घर स्वतःचा मालकी हक्काचा मिळणार आहे. वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर या देशामध्ये आम्ही तयार करणार आहोत. 5 ट्रिलियनचा इकॉनॉमी होणार आहे. अशा प्रकारचे अनेक आश्वासन, अनेक मुद्दे, आणि 2 कोटी बेरोजगार लोकांना रोजगार दरवर्षी आम्ही देणार आहोत. असे वेगवेगळे प्रकारचे आश्वासन या सर्वांनी दिलं होतं. गॅसच्या सिलेंडरचा भाव 350 पेक्षा वर आम्ही जाऊ देणार नाहीये. असे अनेक शेतकऱ्यांच्या विषयी दुप्पट देणार होते.
इन्कम त्याच्या उत्पन्न वाढवणार होते, असे अनेक प्रकारचं खोटे आश्वासन 2014 पासून वारंवार दरवर्षी काही ना काही आश्वासन देत असतात आणि लोकांची दिशाभूल करत असतात. मला एवढंच सांगायचं आहे आपण सर्वांच्या माध्यमातून, हा देश कुठलाही पक्ष कुठलाही नेत्यापेक्षा मोठा हा आपला देश आहे. नेता मोठा नाही आहे, पक्ष मोठा नाही आहे, हा देश आमचा मोठा आहे. देश आमचा शक्तिशाली राहायला पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त राहायला पाहिजे, देशाचा संविधान आणि लोकतंत्र वाचला पाहिजे. यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे आणि श्री राहुल गांधीजीच्या वर अशा कितीही प्रकारच्या असे प्रकारचे खोटे प्रकरण, खोटी बातमी, खोटे प्रसारण करून त्यांची इमेज टार्निश करण्याचा कितीही भारतीय जनता पार्टी आणि संघाच्या लोकांनी प्रयत्न केला तरी सुद्धा काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राहुल गांधीजी घरी बसणार नाही. हा देश वाचवण्यासाठी ते निघालेले आहेत. या देश वाचवण्यासाठी देशाची काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत आहे आणि या देशाची जनताशी सुद्धा आम्हाला, या राज्याची जनताशी सुद्धा आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ह्या लढामध्ये आपण सर्व राहुल गांधीजींच्या सोबत मजबूतीने खंबीरपणे उभे राहावा. हेच आम्हाला या आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगायचं आहे. तेवढंच मला सांगायचं आहे. आपण आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल, काही मुद्दे असतील तर आपण विचारू शकता. धन्यवाद. नाही, काँग्रेस पक्ष नेहमी लोकतांत्रिक पद्धतीने आंदोलन असो, धरणा असो, प्रदर्शन असो, मोर्चे असो, जे करण्याची गरज, सत्याग्रह असो, जे करण्याची गरज लागेल आम्ही निश्चितपणे वेळोवेळी करणार आहोत. आता आपण बघितलं की दिल्ली ते संपूर्ण देशामध्ये, दिल्लीमध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या 2 दिवसापूर्वी सत्याग्रह झाला. दिवसभर लोकांनी सत्याग्रह करून राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जो मार्ग आम्हाला दाखवलेला आहे, काँग्रेस पक्षाचा जो मूळ मंत्र आहे, लोकशाही वाचवण्यासाठी, देशाच्या संविधान वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी, तो लोकतांत्रिक पद्धतीने जे मोर्चे, आंदोलन, धरणे, प्रदर्शन करण्याची गरज लागेल, सत्याग्रह करायचे लागेल, नेहमी आम्ही वेळोवेळी करत राहणार आहोत. काल रामनवमी सारखा मोठा उत्सव झालेला आहे. आजपर्यंतच्या काळामध्ये कधीही असा प्रसंग घडले नाही, परंतु रामनवमीच्या उत्सवामध्ये 2 ठिकाणी मोठी दंगली सुद्धा घडलेली आहे. काय सांगाल आपण यावर? हा दुर्दैव आहे. अशा प्रकारची घटना आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये घडली नाही पाहिजे. आणि ह्याच्या पाठीमागे कोण आहे, या दंगली घडल्यानंतर लाभ आणि फायदा कोणाला होतोय हे सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. मला जनतेला सर्वांना निवेदन करायचं आहे की आपण, आपला एक संस्कृती आहे, आपला एक नेहमीच एक वातावरण राहिलेलं आहे. प्रत्येक धार्मिक सण, प्रत्येक धर्माचे लोक मिळून नेहमी त्याचे आयोजन करत असतात, एकमेकाच्या सोबत असतात आणि एकमेकाला विश करत असतात. या प्रकरणामध्ये सुद्धा लोकांनी शांतता ठेवावी, अफवावर अजिबात लोकांनी लक्ष देऊ नये. आणि ह्या राजकीय ह्याच्यापेक्षा मला तर असं वाटतं की ह्याच्या पाठीमागे राजकीय हेतूने अशा प्रकारच्या हे सगळे वातावरण तंग करण्याचा काम या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. ऐसा लोगों का कहना है कि कांग्रेस जो पार्टी है, कांग्रेस पार्टी जो मुद्दे हैं वो मुद्दों को पूर्णतः उठा नहीं पा रही है. आप मुझे बताइए, कांग्रेस पार्टी ने ऐसा कौन सा मुद्दा है जो नहीं उठाया? कांग्रेस पार्टी जब लोकसभा चलती है तो लोकसभा के अंदर, चाहे लोकसभा हो या विधानसभा, राज्यसभा हो, वहां पर हमारे नेता, चाहे राहुल गांधी जी हो, सोनिया जी हो, खरगे जी हो, या जितने भी हमारे सांसद हैं, मजबूती के साथ लोकसभा के अंदर हर मुद्दे को उठाते हैं. चाहे किसानों का मुद्दा हो, चाहे बेरोजगार नौजवानों का मुद्दा हो, बढ़ती हुई महंगाई का मुद्दा हो, या देश
देश में चाइना की घुसपैठ का मुद्दा हो, सीमा का मुद्दा हो, या हमारे सीमा की सुरक्षा के लिए जो अपनी जान की कुर्बानी देते हैं, शहादत देते हैं, सैनिकों का मुद्दा हो, सारे मुद्दे अगर इस देश में किसी ने देश की लोकसभा और राज्यसभा में उठाने का काम किया है तो कांग्रेस पार्टी ने किया है, राहुल गांधी जी ने किया है, एक खड़गे जी ने किया है, कांग्रेस के सांसदों ने किया है, सोनिया गांधी ने किया है। हमेशा कांग्रेस पार्टी, अभी ये जो सब चल रहा है, आपने अभी जो देखा कि 36 घंटे के अंदर गुजरात की सूरत जिले में फैसला होता है, दूसरे 24 घंटे में राहुल गांधी जी की सदस्यता, वरिष्ठ सदस्य है वो सदन के, उनकी 4 टर्म एमपी है और उनके पीछे परिवार, एक इतिहास है उनके पीछे, ऐसे सदस्य की सदस्यता को रद्द कर दी जाती है। जबकि कोर्ट ने अपील का पीरियड दिया है, कम से कम उस अपील पीरियड तक लोकसभा को वेट करना चाहिए, उसके बाद उनको कार्रवाई करना चाहिए। ये बात हम सब कानून का, न्याय का सम्मान करते हैं कि कानून से बड़ा कोई नहीं है, लेकिन कानूनी जो प्रक्रिया है उस प्रक्रिया को तो ईमानदारी से फॉलो करना चाहिए। न्यायालय का फैसला आता है आज और 24 घंटे के अंदर लोकसभा उसको सदस्यता रद्द कर देती है और नेक्स्ट 24 आवर्स के अंदर उनको घर खाली करने का भी आदेश दे दिया जाता है। तो ये सब उसी का नतीजा है कि बीजेपी की मोदी सरकार के भ्रष्टाचार को जिस तरह से राहुल गांधी जी पूरे देश में घूम घूम कर जगजाहिर कर रहे हैं, चेहरे पे पड़े हुए निकाब को हटा रहे हैं, उसी लिए राहुल जी से ये सरकार डरी हुई है। इसलिए डर के उनको परेशान किया जा रहा है, उनकी सदस्यता रद्द की जा रही है, उनकी आवाज दबाई जा रही है, हाउस में किए गए भाषणों का, हाउस में किए गए आरोप को रिकॉर्ड से निकाला जा रहा है। इस तरह की घटनाएं घटाई जा रही हैं। इसके पीछे मोदी सरकार का डर है और उस डर की वजह से इस तरह से अन्याय और अत्याचार किया जा रहा है। लेकिन राहुल गांधी जी और कांग्रेस पार्टी इसके आगे झुकने वाली नहीं है, डरने वाली नहीं है। सर, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला नपुसक म्हणलंय कोर्टाने, काय बोलणार? आता आपणच सगळ्यांनी विचार केला पाहिजे। आम्ही आरोप म्हणजे जे सत्यता आहे, जे वस्तुस्थिती आहे, आम्ही जेव्हा म्हणत असतो तेव्हा म्हणताय की आरोप करतायत आमच्यावर। आता तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या बेंचनी आदेश दिलेला आहे, सुप्रीम कोर्टची बेंचनी आदेश दिलेला आहे। 2-2 जजेसची बेंच आहे आणि वरिष्ठ जजेस आहेत सुप्रीम कोर्टचे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या देशामध्ये कटुता निर्माण करण्याचं कार्य ज्याप्रमाणे चालू आहे आणि सरकार अक्षम आहे, नपुसक काय तो शब्द दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने, स्पष्टपणे बातमी आलेली आहे। तर दुर्दैव आहे आमचं, हा दुर्दैव आहे की लोकतंत्रमध्ये सत्ताधारी पक्षांना झोप्यातून उठवण्यासाठी किंवा आपल्या कर्तव्य अडवून देण्यासाठी सुप्रीम कोर्ट अशा प्रकारच्या वक्तव्य देत आहेत, अशा प्रकारचे आदेश आणि तासडीला देत आहेत। हा सुद्धा हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, महाराष्ट्राच्या सरकारबद्दल सांगितलेलं आहे। तर हे सगळे दूधच्या दूध पाणीचं पाणी झालेलं आहे की आम्ही सगळे गेल्या अनेक वर्षापासून या सरकारवर किंवा केंद्र सरकारवर जे विषय, जे मुद्दे लोकांशी संबंधित, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, तरुणांचा प्रश्न असो, व्यापाऱ्यांचा प्रश्न असो, महागाईचा प्रश्न असो, गॅस सिलेंडरचा प्रश्न असो किंवा भ्रष्टाचार होत असलेला भ्रष्टाचाराचा प्रश्न असो, जे प्रश्न आम्ही सगळ्यांनी मांडलेला आहे ते आता सुप्रीम न्यायालय सुद्धा त्याला दुजोरा देत आहेत। त्यांच्या सुनावणीमध्ये, त्यांच्या हेअरिंगमध्ये त्यांना सुद्धा ते आता समजलेलं आहे की काय चाललंय या देशामध्ये। भाष्य करायचं आणि आज माझा स्पेसिफिक प्रेस कॉन्फरन्स, आमचा मुद्दा जो आहे, ज्या देशामध्ये परिस्थिती निर्माण मोदी सरकारने जे केलेला आहे, राहुल गांधीजी ज्या लोकांसाठी, या देशासाठी
या देशाच्या संविधान वाचवण्यासाठी, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी जे लढा देत आहेत त्यांची आवाज बंद करण्याचं काम जो केंद्र सरकार करत आहे त्याच्यावर वस्तुस्थिती जी आहे त्या सांगण्याचा प्रयत्न आपल्या या आजच्या प्रेसच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. सुप्रीम कोर्ट ने सिर्फ महाराष्ट्र सरकार को नहीं कहा है, उत्तर प्रदेश सरकार को भी कहा है, महाराष्ट्र को भी कहा है और कई राज्य बीजेपी शासित जो राज्य है उनको भी कहा है, नोटिस इशू किया है. 26% तो इतनी हेट नफरत पैदा करने वाली स्पीचेस, लोगों को बांटने वाली स्पीचेस, भावनाओं को भड़काने वाली स्पीचेस देकर कहीं ना कहीं जो कॉमनल हार्मनी है, राष्ट्रीय एकात्मता है, जो राष्ट्रीय हमारी एकता जो कमजोर करने की साजिश भारतीय जनता पार्टी कहीं ना कहीं अपने नेताओं के जरिए करवा रही है, उससे भी देश का बड़ा नुकसान हो रहा है. वो ना हो उसके लिए भी कांग्रेस पार्टी पूरी तरह से मेहनत कर रही है, लड़ाई लड़ रही है और कोशिश कर रही है. तो लगभग पूरे विपक्ष ने राहुल गांधी जी का सपोर्ट किया और इस मामले में एक साथ है, लेकिन नीतीश कुमार अभी भी चुप है, क्या कहना चाहिए? नहीं, सभी ने, कोई चुप नहीं है. जितने भी देश में जितने भी पार्टियां हैं सभी नेताओं ने, चाहे ममता जी हो या दिल्ली से आप पार्टी के केजरीवाल हो, उद्धव ठाकरे जी महाराष्ट्र से हो, बिहार से हो, यूपी से अखिलेश जी हो, सभी सारे के सारे नेताओं ने, साउथ की जितने भी हमारे नेता हैं रीजनल पार्टियां के, सभी पार्टियों के नेताओं ने राहुल जी के साथ मजबूती से सपोर्ट डिक्लेयर किया है और मोदी सरकार जी की जो तानाशाही रवैया है उसके खिलाफ सभी ने अपना वक्तव्य दिया है और उनको हम लोगों ने सभी ने धन्यवाद दिया है, क्योंकि ये लड़ाई राहुल गांधी जी की या कांग्रेस पार्टी की लड़ाई नहीं है, ये लड़ाई इस देश को बचाने की है. इस लड़ाई इस देश के संविधान और लोकतंत्र को बचाने की है. उस लड़ाई में सबको साथ देना चाहिए. अब सवाल नीतीश कुमार जी को लेकर था. नीतीश कुमार अभी भी शांत है, तो उस पर क्या कहेंगे? बिहार भी एक बड़ा राज्य और आपने अभी उद्धव ठाकरे जी की बात की. उद्धव ठाकरे जी ने एक तरफ राहुल गांधी का सपोर्ट किया, लेकिन दूसरी तरफ राहुल गांधी जी के सावरकर वाले बयान पर कहीं न कहीं उन्होंने आक्षेप भी किया. देखिए, जहां तक शिवसेना का उद्धव ठाकरे जी का सवाल है, हम लोगों का गठबंधन पिछली बार जो हुआ था वो कॉमन मिनिमम प्रोग्राम के आधार पर हुआ था. शिवसेना की आइडियोलॉजी अलग है, कांग्रेस पार्टी की विचारधारा और आइडियोलॉजी अलग है. कुछ मुद्दों पर मतभेद है, लेकिन जब हम सामूहिक एक साथ होते हैं तो वो कॉमन मिनिमम प्रोग्राम के आधार पर ही हम वो काम करते हैं. बार पूछा तो नीतीश कुमार जी को कि सरकार ही हम लोगों के समर्थन से चल रही है, वो हमारे साथ है, ये ध्यान में रखिए. इतने सारे मुद्दे पूरे देश में कांग्रेस पार्टी और राहुल गांधी जी के माध्यम से, खड़गे जी के माध्यम से, कांग्रेस पार्टी के अलग अलग नेताओं के माध्यम से, दूसरी पार्टियों के सांसदों के माध्यम से जो देश में अडानी ने जो भ्रष्टाचार किया है उसकी जांच को लेकर बार बार मांग करने के बाद भी मोदी जी की सरकार अभी भी कुंभकर्ण की नींद सोई हुई है. उस पर कोई प्रतिक्रिया नहीं दे रही है, उस पर कोई जांच समिति गठित नहीं कर रही है, उस पर कोई आयोग बिठाने की कोशिश नहीं कर रही है, ताकि जो सच्चाई है, जो भ्रष्टाचार हुआ है, जो मनी लॉन्ड्रिंग हुई है फॉरेन कंट्रीज के जरिए, बोगस कंपनियां बना के, शेल कंपनियां बना के, वो सारी चीज लोगों के बीच में आ सके, दूध का दूध पानी का पानी हो सके, और वो मोदी सरकार नहीं कर रही है. इसलिए हमारा आरोप नहीं, ये साबित हो गया है कि मोदी जी की सरकार कहीं न कहीं इसके पहले जिस तरह से मेहुल चोकसी को और नीरव मोदी को और भी जो भगोड़े लोग हैं जिन्होंने देश का पैसा लेके, गरीबों का पैसा लेके जो भागे हुए हैं, जैसे उनको बचाने का काम कर रही थी, वैसे ही अडानी को भी बचाने का काम मोदी जी की सरकार कर रही है. ये अब इससे सिद्ध हो गया.